माझी सहचारिणी हीच माझी दुर्गा आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर म्हणजे तिने ज्या पद्धतीने म्हणजे समजा जर ती वजा असती माझ्या आयुष्यात नसती आलेली, तर कदाचित मे बी ना खूप काय म्हणूयात स्ट्रेट आणि असं ओके. कारण मी ना ओके म्हणणारा माणूस आहे आणि ती सगळ्या गोष्टींना भिडणारी अशी असा तिचा स्वभाव आहे. त्यामुळे मला नेहमी काय म्हणूया चार्ज ठेवणं जे आहे ना, ते तिने आयुष्यामध्ये केलं आहे, की हे केलंच पाहिजे, हे अमुक झालंच पाहिजे, हे असं. आणि मी फार काय म्हणूया उत्स्फूर्त जगणारा असा माणूस आहे. पण ती सगळ्या गोष्टी ठरवते आणि नुसतं ठरवत नाही, तर त्या ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पार पाडते आणि तिथपर्यंत तिचा जाण्याचा अगदी कसोशीने प्रयत्न चाललेला असतो, की ती सक्सेसफुल झालीच पाहिजे. आणि आत्तापर्यंत मी बघितलं आहे, तिने कुठलीही गोष्ट एखादी हातात घेतली, तर ती अ, अशीच गेली आहे वाया असं कधी झालेलं नाही. तिने सगळ्या गोष्टी त्या वेळेला त्या पद्धतीने पूर्ण केलेल्या आहेत. मग ती स्वप्न असू देत तिची किंवा एखादं हातातलं काम असू देत. त्यामुळे मला असं वाटतं, की माझ्या आयुष्यातली दुर्गा ही हीच आहे, की जिच्यामुळे काय म्हणूया माझ्या अवतीभोवती संकटांचा किंवा आव्हानांचा जरी आला तरी त्याच्याशी मुकाबला करण्याची ताकद माझ्यात कायम जी आहे, आतून संचारली जाते, ती हिच्यामुळे. तर ती मला असं वाटतं की ती ताकद हीच आहे. कारण तुमची बायको तुमच्या कुठल्याही डिसिजनच्या मागे अशी खमकी आणि ठामपणे उभी असेल, तर मला असं वाटतं कुठलंही आव्हान कठीण नाही आहे तुमच्यासाठी.